कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा, कोकणातील रहस्यमय गुपिते, कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास तुम्हाला जर खरंच अनुभवायचा असेल तर चिंता कशाला उद्याची, गॅरंटी विकास दादांची. होय, कशाला हवं रे बदललेलं कोकण. कोकणचा कॅलिफोर्निया करण्यापेक्षा करूया का रे जगात लय भारी आपलं कोकण. पक्ष्यांची किलबिलाट, नदीची खळखळाट, समुद्राचे गाज, वाऱ्याची गाणी आणि निसर्गाचे संगीत ऐकण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना खरंच हेच अनुभवायचं असेल तर कशाला पिझ्झा, बर्गर, बार, रेस्टॉरंटच्या घाणी. देऊया ना रे माशाचं कालवण आणि तांदळाची भाकरी, चुलीवरचे घावणे आणि काळ्या वाटाण्याची उसळ. अशा या स्वर्गीय कोकणाला जपताना करूया का रे निर्धार कोकणच्या शाश्वत विकासाचा. नको ती सिमेंटची जंगले, आम्हाला आमची देवराईच बरी. नको ती सिमेंटची जंगले, आम्हाला आमची देवराईच बरी. नको ते विनाशकारी प्रकल्प, आम्हाला आमची शेतीवाडीच बरी. नको ते विनाशकारी प्रकल्प, आम्हाला आमची शेतीवाडीच बरी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. खरं तर हा स्पर्धेसाठी बनवलेला रील्स होता, पण असं मागे वळून पाहिलं तर समजतं की कोकणचा विकास हा मात्र दाखवण्यापुरताच झालेला आहे. एक क्षण या पक्ष्यांचा किलबिलाट असाच ऐकत राहावा असं वाटत होतं. खरं तर विकासाच्या नावाखाली चौपदरीकरण, हायवे अर्धवट ठेवून विकास झाल्याचे मोठे बढाया मारणारे अजून कसला विकास करणार आहेत. सिंधुदुर्गात एक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल नाही, हायवेवर टोल नाके उभारून ॲक्सिडेंट झाल्यावर गोवा बांबोळीला पेशंटला न्यायचं. का ही परिस्थिती. आता तुम्हीच ऐका प्रसाद दादाकडनं. कोकणचा कॅलिफोर्निया करू म्हणणाऱ्यांनो, कॅलिफोर्नियाच काय, युरोपातून आलेले पर्यटक आपल्या मातीच्या घरात राहून सारवलेल्या खळ्यात घावणे आणि चटणी खात असतात. ज्याला आपण गरिबी समजतो ना, तीच यांच्यासाठी लक्झरी आहे. लक्झरी इन सिम्प्लिसिटी. यांच्याकडे खूप पैसा आहे, पण समाधानातला आनंद देणारं गाव बघायला ते कोकणात. साध्या भोळ्या शेतकऱ्यांसोबत नैसर्गिक मातीच्या घरात राहायला, चुलीवरचं ऑथेंटिक फूड खायला, बावडीचं निर्मळ पाणी प्यायला, तुमचे गावठी नॅचरल प्रोडक्ट्स घ्यायला, तुमचं हे साधं सिंपल जगणं लक्झरी म्हणून अनुभवायला. निसर्ग जगात सगळीकडे आहे, पण निसर्गाशी एकरूप होऊन कसं जगावं याचं सायन्स, याची कला आपल्याकडे आहे. आणि हीच क्लायमेट फ्रेंडली लाईफस्टाईल बघायला आणि जगायला लोक यायला. टुरिझमच्या नावाखाली बिल्डर लॉबी कोकणात घुसते आहे. हळूहळू इथला स्थानिक माणूस बाहेर फेकला जाईल. मग कोकणाचा कॅलिफोर्निया नाही, पण मुळशी पॅटर्न मात्र नक्कीच. हे ऐकून अंगावर शहारे आले ना. खरोखरच शाश्वत कोकणाचा विकास करायचा असेल तर संघर्षाकडून समृद्धीकडे जायला हवं. आणि प्रसाद दादासारखी जी माणसं आहेत त्यांच्यासोबत आपण जर एकजुटीने काम केलं तर नक्कीच कोकणचा विकास हा शाश्वत नक्कीच होऊ शकतो. जसं पेशंट सिव्हिलिटी मुंबईत आणि जाऊन सगळ्या कोकणाला एकत्र करायचं काम. कोकण म्हटलं तर असं तर जनतेच्या परसेप्शन आहे की तळ कोकण म्हणजेच कोकण, पण या गेल्या काही वर्षात परसेप्शन आपली चेंज. आता कर्ली नदीमध्ये काय चालू आहे, वाळू उपसा. सगळे नेपाळी, सगळे उत्तर प्रदेश पासून आलेले सगळे आपल्याकडे बाहेरून आलेले आहेत. मस्तपैकी कामगार मिळतात, स्वस्तामध्ये मिळतात, भरपूर गोंधळ घालतात. चालू आहे इथे भाटीवरती आपल्याला वाळू काढली जाते, सगळ्या गोष्टी चालू आहे. नदीची क्षमता वाढवली जाते. नदीची जेव्हा वाळूची उपसा केली जाते आणि एखाद्या ठिकाणी समजा जर फॉल्ट असेल तर वाळू जी आहे ती प्रेशर देत असते त्या फॉल्टला, आणि जेव्हा वाळू काढतो आपण तेव्हा प्रेशर रिलीज होतो. जस्ट लाईक राजस्थानमध्ये आता जी काही घटना घडली आहे आणि एक संपूर्ण भाग जो आहे तो खाली कोसळलाय, त्याचा जस्ट बिकॉज ऑफ की त्या भागातली जी काही ऊर्जा जी असते, जो दाब ज्याला आपण म्हणतो, प्रेशर जो म्हणतो, तो रिलीज झाला की मृदा आणि प्रदेश भूभाग कमकुवत झाला. कमकुवत भाग याला आपण म्हणतो संवेदनशील प्रदेश. मग आपल्याकडे तरी ते 57 to 56 फॉल्ट्स आहेत, हे सगळे संवेदनशील प्रदेश आहेत. कर्ली नदीमध्ये पूर्ण उभा भाग आहे. कर्ली नदी पूर्वेकडे वळत चालली आहे, कंटिन्युअसली वळते आणि तिचे इरोजन वाढत चाललेलं आहे. एक दिवस असा येईल की ती देवबाग तालुक्याला पूर्ण कापणार आणि बाजूला घेऊन जाणार.
आणि बेट तयार करून टाकेल, एवढी तिची इरोजनची क्षमता वाढते. कोण वाढतोय? वाळू उपसा चालू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. मग हे फॉल्ट जे आहे हे फार सेन्सिटिव्ह असतात. दोडामार्गमध्ये दोडामार्ग कॉलेज जे आहे त्या दोडामार्ग कॉलेजच्या बरोबर मागच्या बाजूला एक छोटासे नदीचा प्रवाह जातो. तो नंतर तेरेखोल नदीला जाऊन तो पुढे जाऊन भेटतोय. त्या बरोबर कॉलेजच्या मागच्या बाजूला 57 कोटी वर्षापूर्वीचा एक उभा खडक आहे तिथे, जो आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे संपूर्ण अनेक वेळा म्हणतो की आजही सिंधुदुर्ग जिल्हा आपला अबाधित आहे. अतिशय जुन्या खडकांचा असलेला भाग. आर्कियन प्रकारचे 57 ते 56 कोटी वर्षापूर्वीचे खडक आपल्याला इझिली मिळतात, इथे सहजरित्याने मिळतात. धारवाडी प्रकारचा 50 ते 54 कोटी वर्षापूर्वीचा खडक तुम्हाला आपल्या सावंतवाडीमध्ये मिळतोय. आणि याची ताकद काय बघायची असेल तर मग तुम्ही झारापला जावा आणि झारापला जेव्हा रस्ता करत असताना किती मोठ्या प्रमाणामध्ये मोठे मोठे बीट्स लावल्यानंतर सुद्धा खडक फुटला नाही याचं उदाहरण तुम्हाला बरोबर पाटा फुटल्याच्या नंतर पेट्रोल पंपाच्या अपोजिट साइडला तो खडक तसाच आहे. तो आहे आर्कियन प्रकारचा 57 कोटी वर्षापूर्वीचा आपला खडक. हे आहे आपलं वय. हे टिकवायला पाहिजे आपल्याला. टुरिझम अल्टरनेटिव्ह एक खडकावरती तुम्ही बोलायला गेलं तर तुम्हाला 5 नाही 10 तास तुम्ही बोलू शकताय. पण मल्हारने सांगितल्याप्रमाणे की कोठारी आणि मुद्रियार आयोग हे आयोग आपल्याकडे होऊन गेले 1986-1984 मध्ये, ज्यांनी एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलेलं होतं की जेव्हा भूगोल शिकवायचं असेल किंवा भूगोलचा सिलेबस तयार करायचा असेल तर तो स्थानिक प्रदेशाशी संबंधित असायला पाहिजे. आम्हाला स्थानिक प्रदेशाशी संबंधित काय आहे? खडकांचा भाग किंवा खडकांचा अभ्यास. जर मुलांना आमचं समजत नाही की सेन्सिटिव्ह रिजन कोणतं आहे तर मग आता जे काही आपल्याकडे इथे जे काही लँडस्लाइड्स होत आहेत हे लँडस्लाइड्स थांबू शकतोय. कारण अनेक ठिकाणी लोक जे आहेत ते मोनोकल्चरकडे वळत आहेत. अनेक ठिकाणी आंबा बागायती लावले जात आहेत. सोडमेच्या परिसरामध्ये लिंगाचे तळी आहे. लिंगाच्या तळीच्या बरोबर बाजूला अजून एक सेम टू सेम तसाच एक फॉल्ट आहे, तिथे पण फॉल्ट आहे. आणि अनेक वेळा तिथे मग आवाज येतो, मग ब्लास्ट झाला, जोरात मोठे आवाज आले. हे आवाज नेमके काय आहे तर इथे एका बाजूला म्हणजे माझ्यापेक्षा प्रसाद खूप चांगला सांगेल की झाडं जे ती पूर्ण कापून टाकली. झाडं पूर्ण नॅचरल जे होतं, जी नॅचरल पॉवर जी होती ती काढून टाकली. निसर्ग सुज्ञ आहे, त्याचं नियोजन आहे. त्याला माहिती आहे कोणती झाडं कुठे ठेवायची, कारण की उताराच्या भागावरती माती धरून ठेवणारी क्षमता ही त्या झाडामध्ये असते, ना की आमच्या अननस, केळी आणि रबराच्या झाडांमध्ये. आपण इथे अननस, रबर वगैरे लावला, इकडचा प्रेशर रिलीज केला, इकडचा प्रेशर रिलीज झाला की पुन्हा दाब गेला की संवेदनशील भाग जे असतात त्या भागांवरती प्रेशर जो आहे तो रिलीज झाल्यामुळे ते फॉल्ट जे आहेत ते वाढतात. ते फॉल्ट मोठे वाढायला लागतात आणि मग हादरे बसतात. मग तो प्रेशरवरती मग ब्लास्टिंग होतं. कारण आपल्याकडे आहे बेसॉल्ट, अतिशय मजबूत. त्यामुळे हा कठीण आहे. त्यामुळे हा जेव्हा क्रॅक जातो, ब्रेक होतो, तेव्हा त्याचा ब्लास्टला आवाज येतो आपल्याकडे. आपण ब्लास्ट झाला म्हणतो. हा सिम्बॉल आहे की इन द फ्युचर मध्ये इथे लँडस्लाइड होणार आहे. हा अलर्ट आहे. अनेक निसर्ग हा तुम्हाला पहिल्यांदा सगळे सिम्बॉल्स देतो की मी काय करणार आहे आणि नंतर तो करतो. आणि हे सगळं करण्यामध्ये आपण कुठे जातो. मग आता एखाद्या भागामध्ये जर आपल्याला कोणत्याही प्रकारची योजना आखायची आहे, 3000, 3500 ते 4000 मिलीमीटर सेंटीमीटरचा पाऊस पडणारा, 3500 ते 4000 मिलीमीटर पाऊस पडणारा, तरी देखील आपल्याकडे मार्च महिन्यामध्ये टँकर्स यावे लागतात. पाणी जलवा, जलशिवार योजना खूप साऱ्या आपल्याकडे झाल्या. युजफुल आहेत का आपल्याकडे? या योजना आपल्याकडे यायला पाहिजेत का? नाही. आणि तुम्ही म्हणणार पाणी रोखलंच नाही तर जिरवणार कसं आहे? त्याचं कारण आपल्याकडे लॅटराइट सॉइल आहे. लॅटराइट सॉइलची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही 0.03%. इन शॉर्ट म्हणजे आपण 1% सुद्धा नाही. मग इथे निसर्गाने एक अल्टरनेटिव्ह आपल्याला दिलेला आहे. तुमच्या व्यंकटेश सरांनी जे सांगितलं होतं आपल्याला वॉटर टेबल, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो भूगर्भातल्या आतील पाणी, भूजल जर वाढलं तर पाण्याच्या अडचणी आपल्या सगळ्या सॉल्व्ह होणार आहे. मग भूजल वाढवायचं कसं? एका ठिकाणी आपल्याकडे लॅटराइट सॉइल ज्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही. मग आपल्याला अल्टरनेटिव्ह काय आहे? वेटलँड्स, पाणथळ. आपल्याकडे किती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये? तर इस्रोने जो काही सर्वे केला त्याच्यानुसार आपल्याकडे 363 वेटलँड्स आपल्याकडे आहेत.
त्याच्यातले एक वेटलँड कमिटी झाली, त्यातला एक छोटासा मी पण एक भाग होतो. आणि वेटलँड कमिटीने सर्वे केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि आम्ही 57 वेटलँड्स नोटिफाय केले आणि नोटिफाय करून आपण जे आहे ते कोर्टामध्ये आपण ते सादर सुद्धा केले. आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 57 पाणथळ भूमी आहे. काय अवस्था आहे पाणथळ भूमींची? नेरूरमध्ये कार्यक्रम होते, धार्मिक कार्यक्रम. नेरूरमध्ये 2 वेटलँड्स आहेत, 2 वेटलँड आहेत आणि त्याच्यातला एक वेटलँड एका कार्यक्रमासाठी म्हणून, धार्मिक कार्यक्रमासाठी म्हणून पूर्णपणे तो त्याच्यातला पाणी जे आहे उपसा केलं जातं आणि सोडलं जातं बाहेरच्या ठिकाणी. उपसा करण्याचं कारण त्या ठिकाणी पार्किंग करायला पाहिजे म्हणून, गाड्या लावायला पाहिजे. पाणथळ भूमीच आहे ज्या पाणी आपल्याकडे झिरपून टाकतात आणि खालच्या पाण्याची लेवल वाढवते. मग अशा पाणथळ भूमींचं रक्षण करायचं की अशा पाणथळ भूमींना कोरडं करायचं, हा सर्वात मोठा विषय. आमच्याकडे सागरी महामार्ग आहे मालवणला आणि आमच्या मालवणच्या सागरी महामार्गावरती छोटे छोटे वेटलँड्स आहेत, छोटे छोटे. आज ते सगळे सागरी महामार्गावरती मोस्टली कचरा आणून टाकला जातो, भिजवला जातो. काही दिवसाच्या नंतर माती टाकली जाते आणि लँडफिल केलं जातं. 4 दिवसाच्या नंतर भजी आणि वडापाववाला तिकडे आम्हाला दिसतो. 4 दिवसाच्या नंतर आपल्याला तिथे मस्त भजी चालू होते. किती वेळेपणा आहे हा. सगळेजण जे जमलो आहोत ते एका उद्देशाने जमलो की हे कोकण जे आहे, जे आम्ही जगलं, जे आम्ही उपभोगलं, जे आम्ही कोकण म्हणून त्या स्वर्गामध्ये आपण आजपर्यंत म्हणतो की स्वर्ग इकोसिस्टीम आणि इथलं कल्चर, जे कल्चर नेचर वर्शिपिंग मध्ये बिलीव्ह करतं, जे कल्चर इथल्या राखणदाराला स्वतःच्या झाडांमध्ये बघतं, ते कल्चर शाबूत राहावं याच्यासाठी आपण आज इथे सगळेजण ही 4थी मला वाटतं कोकण परिषद, शाश्वत कोकण परिषद, पण ती तळ कोकणातली पहिली परिषद भरवली. आता तुम्ही म्हणाल की आता परिषद भरवली, या सगळ्यांचं आपण ऐकलं, या सगळ्यांचं रिअलायझेशन आपण ऐकलं आणि बऱ्यापैकी हे सगळ्यांना आपल्याला रिलेट करणार होतं. पण यापुढे काय? तर यापुढे आपण जे इथे सगळे जमलेले जे काही माणसं आहोत, आज तुम्ही आजचा रविवार काढून इथे आलात, ते आम्हाला ऐकण्यासाठी आलात. पण यापुढे जाऊन आपण ह्या आपल्या गावातल्या लोकांना आज आपण अवेअर करण्याची गरज आहे. तिथे जाऊन आपल्याला असे छोटे छोटे कार्यक्रम घेण्याची गरज आहे. तिथे काही आपल्यासारखी माणसं आहेत, भले ते माझ्यासारखे चांगले वक्ते नसतील, तिथे बोललेल्या माणसांसारखे ते तुम्हाला इकॉलॉजिकली, जॉग्राफिकली गोष्टी सांगू शकत नसतील, पण त्यांनाही जगण्याचे एक रिअलायझेशन आहे. त्यांना सुद्धा अशा पद्धतीचा विकास नको आहे. त्यांना सुद्धा आज गावामध्ये काय चाललंय याची जाणीव आहे. तर अशा लोकांना घेऊन आपल्याला तिकडे काही कन्स्ट्रक्टिव्ह कामं करायची आहेत. आम्ही तिथे वेंगुर्ला तालुक्यामध्ये तुळस या गावामध्ये एक कम्युनिटी लिव्हिंग सेंटर चालू करतो, ज्या ठिकाणी तुम्ही येऊन तुमच्या वेळेनुसार व्हॉलेंटिअरिंग करू शकता. त्या ठिकाणी आम्ही कोकणातली जी काही स्थानिक जीवनशैली आहे त्याला घेऊन काही वर्कशॉप घेणार आहोत. आज आपण बघतोय की जो हे वाचवा, कासव वाचवा कोकणातले, किंवा अजून कोणते लोक कातरशिल्प वाचवा, अमुक पक्षी प्रेमी गट, पण ज्यावेळेस कोकणाबद्दल स्टँड घ्यायची वेळ येते त्यावेळी कुठलाही हा पक्षी प्रेमी इथे येत नाही. त्यांना एक पर्टिक्युलर पक्षाची स्पेसिसमध्ये इंटरेस्ट असतो, त्यांना इथल्या लाईव्हलीहूडमध्ये, इथल्या जीवनशैलीमध्ये इंटरेस्ट नाही आहे असं मला कुठेतरी दिसून येतं. त्याच्यामुळे आपल्याला जो कोकण वाचवायचा आहे तो आपल्या जीवनशैलीतून वाचवतानाच आपल्याला एक थर्ड सेन्स असा असायला पाहिजे की या आपल्या कोकणामध्ये येणारे जे काही प्रकल्प असतील ते थांबवण्यासाठी आपल्याला आपला जो यूथ आहे त्याला अवेअर करण्याची गरज आहे. खूप वाईट वाटतं ज्यावेळेस आमचा इतका क्रिएटिव्ह यूथ ज्या कोकणाला 6 भारतरत्न लाभले असं म्हणतो, ज्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये प्रचंड मोठी नावचित्र्या खानोलकरांपासून पाडगावकरांपर्यंत फार मोठी माणसं या सावंतवाडी वेंगुर्ल्याने या भारतभूमीला दिली, त्या भागातली यूथ जो आहे तो शनिवार रविवार ती बॅट घेऊन तो IPL चे मॅचेस भरवतो, तो राजकारणाच्या मागे धावतो. तो अशा पद्धतीने जे काही आज आपण बघतो की गोव्याचं एक पार्टी कल्चर कोकणामध्ये येत आहे. सावंतवाडी हा जो शहर आहे या शहरातला तरुण आज कुठच्या दिशेने जातो ते आपल्याला दिसतं. ह्या सावंतवाडीतून ज्या तेरेखोल नदीचा उगम होतो, ज्या नदीला आमच्या गावामध्ये, त्या मावळच्या गावामध्ये माऊलीची कोंड म्हणून पुसतात, त्या कोंडीत सगळ्या सावंतवाडीचा कचरा जातो. या अशा पद्धतीने हा जो आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे वागणं आहे पर्यावरणाला घेऊन किंवा जीवनशैलीला घेऊन, त्यावरती आधारित आपल्याला काही इन फ्युचर अशा पद्धतीचे कार्यक्रम घ्यायचे आहेत. ते कार्यक्रम ह्या अशा हॉलमध्ये नसतील, असेही कार्यक्रम आपण घेणार आहोत वेगवेगळ्या भागांमध्ये, पण ते कार्यक्रम आपले प्रत्यक्षात गावांमध्ये असतील. मागे एक आपले मित्र
आहे इन फ्युचर. आणि मी म्हणेन आज तुम्ही इथे बसलेले माझ्यासाठी प्रेक्षक नाही आहात, तर तुम्ही खऱ्या अर्थानं कोकणातले कार्यकर्ते आहात, राजकीय कार्यकर्ते नाही. तर या संघटनेसाठी, या कोकण वाचवा या चळवळीचा तुम्ही एक भाग आहात. तर याच्याकडे आपण एका वेगळ्या अँगलने बघू, याला एका वेगळ्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी जी आपली जी ताकद आहे ती वापरायचा आपण प्रयत्न करूया. आणि आपण कोणी कोकणातले पर्यटक नाही, आपण अशा पद्धतीने आम्ही एक मागे उपक्रम घेतला होता, मातीची घरं वाचवा. खरं तर बरीच जण आज इथे येऊन मला पर्सनली कॉन्टॅक्ट करून म्हणतात की कोकणात मला मातीचं घर बांधायचं आहे, पण त्यांच्या कोकणाच्या जीवनशैलीशी काही अभ्यास नसतो. खरं आपलं हायवेच्या बाजू जमीन घेतली आणि मातीचं घर बांधलंय म्हणून तुझं घर टिकायचं नाही, आता जितकी गरमी जाते तितकीच गरमी जाते. त्यामुळे जी घरं आमची पूर्वजांनी बांधली त्या एक जॉग्राफिकल लोकेशन आहे, ती बांधण्याची जी पोझिशन ठरवली जॉग्राफिकल ती खूप आधी ठरवलेली आहे. त्यामुळे नवीन जे तुम्ही जमिनी घेतात त्याच्याकडे डोंगर पोडके झालेली जमिनी त्यामुळे मातीचं घर बांधलं तर पहिल्या पावसाचा आधी भिंती त्याच्या पडते. त्याच्यामुळे हे जे सायन्स आहे ते सायन्स ऑलरेडी आपल्याकडे आहे, ते आपल्याला टिकवण्याची गरज आहे आणि त्याला संवर्धन हा शब्द वापरण्याची गरज आहे. नवीन काहीतरी आम्ही कोकणात घरं बांधलं म्हणून त्याला आपण संवर्धन म्हणता येणार नाही. त्याच्यात तुम्ही अजून हे रिअल इस्टेटची लॉबीवर त्याच्यात घुसता, ते म्हणता की तुमका आम्ही मातीची पण घरं बांधून देतो, पण तुम्ही कोकणात यावा आपल्याला असा म्हणजे तुमका 2 लाख ह्या परवडणार तर 5 लाख का बांधून देतो, पण कोकणात तुम्ही यायचा नक्की यायचा, पैसे घेऊन यायचं खूप. आणि हा अशा पद्धतीने जे काही विकास चालला आहे त्या तो डोक्यात ठेवून आपण कन्झर्वेशन काम करायला पाहिजे. आपण भेट बनता कामा नये, स्वार्थी बनता कामा नये. आपण फक्त माझा मी शाश्वत जगतो ह्या मेंटॅलिटी मध्ये राहता कामा नये. तुमच्या 1 एकर जमिनीच्या बाहेर जे कोकण आहे ते उद्ध्वस्त होत असताना तुम्ही इथे शाश्वत जीवनशैली जगू शकत नाही. एंटायर इकोसिस्टीम वाचायला पाहिजे आणि कोकण ही एक देवदाई म्हणून आपण जपायला पाहिजे. जाता जाता एवढंच सांगेन की इथे आपण रुपेश पाटकर सरांच्या पर्यावरणीय बुद्धिमत्ता म्हणून पुस्तक ठेवलं आहे. हे पुस्तक जे आहे ते आपल्या जीवनशैलीतून आपण कशा पद्धतीने काही बरेच जण आम्ही काय करू आंदोलन घेऊ काय तर नको बाबा, तू आंदोलन घेऊ नको, तू घराकडे बसन तुझी जीवनशैलीतून सुद्धा कार्बन इमिशन कमी करू शकतोस आणि हा अवेअरनेस स्वतः सुद्धा निर्माण करू शकतोस. तर त्याची माहिती देणारं पुस्तक आहे, ते सगळ्यांनी आवर्जून घ्या. फार नाही, 50 रुपये वडापावची कॉस्टच आहे, मोठीशी काय नाही, जम्बो किंग वडापाव एवढ्या रुपयात मिळतो सावंतवाडी. तर या पलीकडे जाऊन सांगेन की याच्या काही फ्युचरचे काही आपले उपक्रम होणार आहेत. तर आपण इथे जे सगळे जमले आहात त्यांचा एखादा आपण ग्रुप करू किंवा त्या रिलेटेड माहिती आपल्याला मिळेल आणि सातत्याने आपण सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या भागामध्ये असे कार्यक्रम घेऊन इथल्या युथ जनरेशन आहे, तरुण असतील, तरुणी असतील, त्यांना आपण जागरूक करूया. कोकण हे जगातलं आजच्या पिढीतलं जगण्यासाठीचं एक बेस्ट प्लेस आहे. या गर्मीमध्ये सुद्धा आपण विदाऊट पंखा आपल्या घरी राहू शकतो, विदाऊट एसी जगू शकतो. आजही आपल्याकडे पाणी आहे आणि फार जरी क्लायमेट ब्रेकडाऊन जरी आपण म्हणत असलं तरी त्या क्लायमेटचे इम्पॅक्ट आपण आपल्या शाश्वत जीवनशैली टिकवून आपल्यापासून दूर ठेवू शकतो. अशी आज परिस्थिती कोकणात आहे. थोडंसं आशावादी राहूया आणि असे उपक्रम सातत्याने घेत राहूया. जर कोणाला अशा व्हॉलेंटिअरिंग उपक्रमांना सहभाग घ्यायचा असेल तरी तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन होऊन तसे प्रोग्राम्स आम्ही तुम्हाला सांगत राहू. तुमच्या गावांमध्ये कोणी शेतकरी असेल जे अशी जीवनशैली जगतात, ज्यांना काही त्यांच्या जीवनशैलीतून हेल्प हवी असेल तर तसे तरुण, कारण मागे आम्ही एकाचं घर रिपेअर करण्यासाठी माझ्याकडे 15 तरुण जे आज मला युट्यूबवरती फॉलो करणारे तरुण आहेत, ते मला युट्यूबवरती खूप छान दादा म्हणून कमेंट करणारे लोक, ते मला स्थानिक लेवलवर जेव्हा मी हाक मारेन त्यावेळेस माझ्याबरोबर खळ्यात शेण काढून सुद्धा येऊ हवे. तर त्या तरुणांची एक टीम बनते आहे, ते तरुण तुमच्याकडे येतील. आजी आजोबांचा कोकण आपल्याला ठेवायचं नाही, शेवटची पिढी म्हणून सिंपती घेऊन कोकण वाचवायचं नाही. जे आपण तरुण आहोत ही आपण नवीन पिढी आहोत आणि आपणही शेवटच्या पिढीचं जीवनशैली स्वतः उतरवलं तर आपण शाश्वतेकडे जाऊ शकतो. तर त्यानुसार आपण असे जे कोणी आपल्या गावातली लोक आहेत त्यांना काम करू. एक दिवस आपण जमलो तर एक कळत करू शकतो, एखादी चांगली आपण वांगणी शेती करून देऊ शकतो, स्किल्स आपण शिकू शकतो. तेव्हा आपल्याला फुकटची भाकरी पण लिटरली आम्ही ज्या ठिकाणी जातो व्हॉलेंटिअरिंग करायला तिथे आपल्याला जेवण फ्री मध्ये मिळतं आणि आपल्याकडे दुसऱ्या गावात जाऊन अरे परवा तो व्हिडिओ केलेला ती जागा काय असेल मला सांगशील का. तर अशा पद्धतीने करण्यापेक्षा एक गावात तुमच्या जी माणसं आहेत तिथे आम्हाला बोलवा, व्हॉलेंटिअरिंग करता येईल, प्रोग्राम्स राबवता येतील. फक्त तुमची साथ असायला पाहिजे. याला फक्त एक भाषणाचा कार्यक्रम म्हणून घेऊ नका. ही एक ज्योत आहे जी आपण या आरपीडी ज्ञानाची ज्योत पेटवणार